लहान मुलांचं संगोपन करताना त्यांच्यावर बारीक नजर ठेवणं अत्यावश्यक असतं, कारण एक छोटीशी नजर चूक देखील जीवघेणी ठरू शकते। याचीच प्रचिती चंद्रपुरात आली। एका चिमुकल्यानं खेळता खेळता लोहचुंबक गिळलं। सुदैवानं डॉक्टरांच्या कर्तव्यदक्षतेनं विना शस्त्रक्रिया दुर्बीणद्वारे हे लोहचुंबक यशस्वीरित्या काढण्यात आलं। चंद्रपूर शहरात ही घटना घडली आहे। लहान मुलांच्या हातात खेळणी देताना पालकांनी किती सतर्क राहावं याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे। 6 वर्षांच्या एका चिमुकल्यानं खेळता खेळता चुकून लोहचुंबक गिळलं। चंद्रपुरातील गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर राहुल सेनानी यांनी कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता केवळ दुर्बिणीच्या साह्यानं अत्यंत शिताफीनं हे लोहचुंबक बाहेर काढून या चिमुकल्याला जीवनदान दिलंय। 6 वर्षीय मुलगा घरात लोहचुंबकाशी खेळत होता। त्यावेळी त्याचे आई वडील जवळ होते। खेळता खेळता त्यानं ते लोहचुंबक तोंडात टाकलं आणि थेट ते पोटात गेलं। मुलगा रडत काही पोटात गेल्याचं पालकांना सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। त्याला तातडीनं चंद्रपुरातील डॉक्टर राहुल सेनानी यांच्याकडे दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी एंडोस्कोपी करत 2 मिनिटांच्या आत दुर्बिणीच्या मदतीनं ते लोहचुंबक पोटातून बाहेर काढलं। लहान मुलगा होता, तो 6 वर्षाचा होता। त्यांनी मॅग्नेट गिळलं होतं। त्याचे आई वडील जवळ नव्हते तेव्हा जेव्हा त्यांनी गिळलं होतं आणि तो खेळत होता तो मॅग्नेट सोबत। तर नेमकं तो जेव्हा आला तेव्हा तो जेवण करून आला होता। त्यांनी 2-2.5 तास पूर्वीच जेवण केलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला सुगणी देता येत नव्हतं आणि आम्ही सुगणी न देता ते आम्ही एंडोस्कोपीद्वारा ते मॅग्नेट बाहेर काढलं आणि मॅग्नेट जे आहे ते आम्ही दुर्बीणद्वारे जेव्हा काढलं तेव्हाही त्याला काही त्रास नाही झाला आणि काढल्यानंतरही काही त्रास नाही झाला आणि ते नेमकं 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आम्ही ते मॅग्नेट दुर्बीणद्वारे बाहेर काढलं।